तुमचं काय नाव आहे सर? सागर. सागर. येस. आमचं 8 फेब्रुवारीला लग्न ठरलेलं. कोणत्या आणि वर्षी? या मागच्या वर्षी 2025 मध्ये. ओके. आणि 9 फेब्रुवारीला आम्ही हनीमूनला जाणार होतो. 8 फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज होतं आणि ओके. 6 तारखेला आम्ही दादरला चाललेलो काहीतरी शेरवानी वगैरे पिकअप करायला. तर बॅग होती माझ्याकडे. त्या बॅगेत पासपोर्ट वगैरे सगळं जितकं डॉक्युमेंटेशन होतं सगळं. आणि हिचा फोन आला की अरे कुठे? मी CSTला आहे, तू एक काम कर कुर्ल्याला उतर. आणि मी शहाणपणा करत कुर्ल्याला उतरलो. बॅग तिथेच वर. शाबास. आणि उतरल्यानंतर मला रिअलाईज झालं आणि ही CSTला होती. तुम्ही बोललो हीच ट्रेन आहे, ही आता CSTला येणार आहे. मग M इंडिकेटरमध्ये ट्रॅक करतोय, मग ती CSTला पोचेल, मग तू तिथे चेक कर तिथे आहे का. तर तिथे गेली, तिथे बॅगमध्ये तिला एक तर कंपार्टमेंटच माहिती नाही कुठला, तरी चेक केलं, काय नाही मिळालं. मग ती ट्रेन जशी परत येईल तसे त्या ट्रेनमध्ये चढलो आणि परत वाशीपर्यंत एक एक डब्बा चेक करतोय मी जाऊन. असं 2 वेळा ट्रेन अख्खी फिरलो. मग शेवटी वाशीला उतरलो. मला जाऊ दे आता, बघू आता पुढच्या वर्षी करू. आणि पुन्हा महाबळेश्वरलाच जाऊ आपण. आणि मग त्यानंतर मग मी घरी आलो, काय नाही झालं. 2 तासानंतर एका माणसाचा फोन आला, अहो मी कुठेतरी कोल्हापूरला जायच्या ट्रेनमध्ये बसलोय, मला CSTला तुमची बॅग सापडली. मी तिथे गेलो पोलिसांकडे. ते म्हणाले तुमची बॅग तुमची जबाबदारी, तुमच्याकडे नंबर आहे त्यांना करा फोन. शाबास. बरोबर आहे ना. पोलिसांचं काय चुकलं याच्यात सांगा ना. तर पोलिसांकडे मला सांगा, पोलिसांकडे अशा फालतू गोष्टींसाठी वेळ नाही. एक्झॅक्टली. पोलिसांकडे किती कामं आहेत. बरोबर आहे. हा, इतके स्टँडअप कॉमेडियन आहेत पकडायला आहे ना. हरवलेलं पासपोर्ट शोधणार पोलीस.